आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. रेड कमांड ऑपरेशन अलीकडेच कुठे राबवले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशामध्ये. प्रश्न 2, कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणारे पोसायडॉन पाण्याखाली प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 3, आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम कुठे सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. महिला एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे मॅरी झॅन कॅप हे. प्रश्न 5, पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडियन इम्पिरियल स्टेट म्युझियमची पायाभरणी कुठे करतील? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 6, 2025च्या ऑलिम्पिकमध्ये मुलींच्या 57 किलो फ्रीस्टाईल प्रकारात डिओ मोनीने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 7 पाहूया. कोळसा शक्ती डॅशबोर्ड आणि क्लॅम्प पोर्टल कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे जी किशन रेड्डी यांनी. अतिशय कमी वेळेत आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 8, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार मारणारा 5वा फलंदाज कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे सूर्यकुमार यादव. प्रश्न 9, राष्ट्रीय एकता दिन कधी साजरा केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे 31 ऑक्टोबरला. प्रश्न 10 पाहूया. प्रश्न 10, भारताने जीआय टॅग केलेले इंडी आणि पुलियाकुडी लिंबू पहिल्यांदा कोणत्या देशाला निर्यात केले? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटन देशाला. प्रश्न 11, केंद्र सरकारने कोणाच्या स्मरणार्थ 200 रुपयांचे नाणे जारी केले? तर त्याचं उत्तर आहे राणी चेन्नम्मा यांच्या. प्रश्न 12, WTT फायनलसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय टेबल टेनिस मिश्र दुहेरी जोडी कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे मनुष शहा व दिया चितळे हे दोघे. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या भारतीय शेफला वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने 2025च्या टॉप ॲग्री फूड पायोनियर्स TAP म्हणून सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे संजीव कपूर यांना. प्रश्न 14, 34वा वार्षिक गदरी बाबा यंदा मेळा कुठे सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे जालंधर इथे. प्रश्न 15, कोणत्या राज्य पोलिसांनी सायबर जागो मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य पोलिसांनी. प्रश्न 16 पाहूया. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI 2025 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.